काळ कधी थांबत नसतो, तो फक्त चेहरे बदलतो. आधी दादांचा चेहरा, आता रोहित दादांचा चेहरा. नेमकं घडलंय काय? राजकारणामध्ये अजित पवारांना जाऊन 3 दिवसही उलटले नाहीत, तोवरच आता राजकारण सुरू झाले. आणि त्या राजकारणामध्ये रोहित पवार उपमुख्यमंत्री होणार अशा प्रकारची माहिती येत आहे. नेमकी ती माहिती काय आहे? रोहित पवारांना उपमुख्यमंत्री केल्यानंतर सुनेत्रा पवार नेमकं काय करतील आणि या सगळ्या गोष्टीमध्ये नेमकं घडणार काय? एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. नेमकी ती माहिती काय हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मंडळी, मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये सध्या एक मोठी घटना घडली, एक दुर्दैवी घटना घडली. ती घटना म्हणजे अजित पवारांचं निधन. ज्या अजितदादांना आज महाराष्ट्र मानत होता, ज्या अजित पवारांबाबत आज महाराष्ट्र कुठंतरी हळहळलेला आहे, जे अजित पवार सभेसाठी निघालेले असताना त्यांच्या वाटातच दुर्घटना घडते आणि त्यांना मृत्यूला शरण जावं लागतं. आणि आज ते या धर्तीवरच नाहीत. आज त्यांचा विचार गेलाय, आज त्यांचा पक्ष चालवण्याचा जो काही जिद्द होती, कसोटी होती, ते सगळं संपून गेले. आणि या सगळ्यामध्ये आता सुरू झालंय राजकारण. सोशल मीडियावर आपण पाहत असतो, वेगवेगळे लोक प्रतिक्रिया देत आहेत. राष्ट्रवादीचे लोक सांगतायत की सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, तर वेगवेगळे लोक सांगतायत की रोहित पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत आणि यानंतर आता पुढची जबाबदारी अजितदादांची सांभाळायची, तर त्या ठिकाणी रोहित पवारांची. मात्र रोहित पवार असतील किंवा सुनेत्रा पवार असतील, यापैकी नेमकं कोण बसणार हे पुढे आलेलं आहे. आणि याची माहिती खरंच खूप एवढी सोपी आणि सरळ असू शकते अशा प्रकार सुद्धा कोणाला वाटत नव्हतं. कारण आपण जर विचार करायचं गेलं तर रोहित पवारांचं जे काय आहे ते अजित पवारांकडून आलेलं आहे. आणि शरद पवारांनी एक हुकुमचा एक्का ठेवलेला होता, किंवा हुकुमचा एक्का त्यांचा जर कोणी असेल तर ते अजित पवार होते. आणि तसाच हुकुमीचा एक्का आपल्याला तयार करायचा आहे अशा प्रकारचं अजित पवारांचं हेतू होता, तो म्हणजे रोहित दादा, रोहित पवार. रोहित पवारांना तयार करायचंय, आपल्या पवार घराण्याला पुढे न्यायचं असेल किंवा पवारचं जर नाव पुढे चालवायचं असेल तर आपला एक वारसदार तरी तयार करणं हे आपलं कर्तव्य आहे, अशा प्रकारचं अजितदादांना वाटायचं. आणि म्हणून अजितदादांनी रोहित पवारांना तालमीत घेतलं, राजकारणामध्ये घेतलं, मतदारसंघ दिला. आणि त्या ठिकाणी मतदारसंघ अजित पवारांनी दिल्यानंतर रोहित पवारांनी एवढा बिल्ड केला, एवढी विकास कामे तिथे केली. राम शिंदेसारख्या आमदारांबरोबर त्यांची जी काही आहे ती निवडणूक व्हायची, त्या ठिकाणी रोहित पवार निवडून आले. त्या ठिकाणी रोहित पवारांनी स्वतःचा मतदारसंघ तयार केला आणि स्वतः पुढे आले. आणि त्या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर एक प्रकारे अजितदादांचा छावा कशा प्रकारे आहे त्या भाषणामध्ये दिसून येतो. शरद पवारांनी एक हुकमी एक्का तयार केला, तो म्हणजे अजित पवार. आणि त्या ठिकाणी अजित पवार ढासळले आणि शरद पवारांचा डावच उलटला असं म्हणायला हरकत नाही. तो डाव संपलेला आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. पण आता डाव जर नवीन खेळायचा आहे आणि डावाला सुरुवात जर करायची तर त्या ठिकाणी हुकमी एक्का बदलावा लागेल, चेहरा बदलावा लागेल. चेहरा बदलायचा म्हणलं तर कुठंतरी आपल्याला माहिती आहे चेहरा बदलल्यानंतर काय होतं, लोक खूप विस्कळीत होतात. राष्ट्रवादीमध्ये खूप सिनियरिटी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील, हसन मुश्रीफ असतील, आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एवढे मोठे मोठे सिनियरिटी नेते असताना आता सुनेत्रा पवार जर अध्यक्ष झाल्या, सुनेत्रा पवार जर उपमुख्यमंत्री झाल्या किंवा रोहित पवार जर उपमुख्यमंत्री झाले तर या लोकांना चालणार आहे का, हा सुद्धा बघणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आता एक निष्ठ राहतात की बदलतात का, की काय होतं हे येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण याच्यामध्ये आता राजकारणाला सुरुवात झाली. काही लोकांनी सांगितलेलं आहे की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार होतील, तर काही लोक सांगतायत की उपमुख्यमंत्री रोहित दादा होतील. पण याच्यामध्ये खरी माहिती जी येते ती माहिती म्हणजे अजून याबाबत कुठलीही ठरलेलं नाही आहे. परंतु राष्ट्रवादी आधी विलनीकरण होणार आहे, म्हणजे शरद पवारच याबाबतचा निर्णय घेतील अशा प्रकारचं सांगण्यात येत आहे. आणि ज्या वेळेमध्ये हे दोघं एकत्र येतील, म्हणजे राष्ट्रवादी आता तुतारी ज्या वेळेस
बंद होईल किंवा तुतारीचं ज्यावेळेस विलिनीकरण घड्याळामध्ये होईल, त्याच वेळेस या गोष्टीचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यामुळे आता लवकरच समजणार आहे की महाराष्ट्राला अजित पवारांच्या जागी नेमका उपमुख्यमंत्री कोण बसणार आहे आणि कोण बसायला पाहिजे. तुम्हाला काय वाटते? या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.